नमस्कार भावांनो, स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुभाष टेकाम आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। भावांनो, ई मास्टरची जबाबदारी आता ग्राम रोजगार सेवक यांच्यावर देण्यात आलेली आहे। तर ग्राम रोजगार सेवकाला ई मास्टरची जबाबदारी पार पाडत असताना कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर भावांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा। कारण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पेसा ग्रामपंचायत, सर्वसाधारण ग्रामपंचायत, केंद्र सरकारची योजना असो किंवा आपल्या महाराष्ट्र सरकारची योजना असो त्या योजनेविषयी माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळत असते। तर चला भावांनो, आपण सविस्तर माहिती पाहू की ई मास्टरची जबाबदारी ग्राम रोजगार सेवकांवर देण्यात आलेली आहे। तर ती जबाबदारी पार पाडत असताना कोणत्या गोष्टींकडे त्यांना लक्ष द्यायचं आहे। तर भावांनो, 9 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानुसार आता महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील हजेरीपट, ज्याला आपण ई मास्टर म्हणतो, ते निर्गमित करण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवक यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे। ग्राम रोजगार सेवक यांच्या कार्याबद्दल अजून सविस्तर माहिती हवी असेल तर दिनांक 2 मे 2011 आणि दिनांक 23 एप्रिल 2018 या महाराष्ट्र शासनाने पारित केलेले दोन्ही GR आपण वाचू शकता। हे GR आपल्याला माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये मिळून जाईल, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आपण जॉइन होऊ शकता। भावांनो, या योजनेच्या कामावरील हजेरीपट, ज्याला आपण ई मास्टर म्हणतो, ते प्रचलित पद्धतीप्रमाणे न काढता त्याच्यासाठी ग्रामपंचायतीला प्राधिकृत करून व ग्रामपंचायत पातळीवरच ई मास्टर निर्गमित करण्याची कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायतीला क्षमता बांधणी केल्यानंतर, क्षमता बांधणी म्हणजे प्रशिक्षण दिल्यानंतर ई मास्टर निर्गमित करण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवक यांच्यावर सोपवल्या जाणार आहेत। ग्रामपंचायत स्तरावर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे अभिलेखे आणि नोंदवह्या ठेवल्या जातात। या कामात ग्रामसेवकाला मदत करण्याची आणि संगणकीय माहिती इत्यादी भरण्यासाठी म्हणून मदतनीस म्हणून ग्राम रोजगार सेवकांच्या सेवा ग्रामपंचायतीमार्फत घेतल्या जातात। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अभिलेखे आणि नोंदवह्या ठेवण्याची जबाबदारी व ग्रामसेवकांना सहाय्य म्हणून मदत करण्याची, प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवकांची असते। मनरेगा अंतर्गत ग्रामसेवकाला मदत करण्यासाठी ग्राम रोजगार सेवक यांच्या सेवा ग्रामपंचायतीमार्फत घेण्यात आल्या आहेत व त्यांच्या सेवा महत्त्वाच्या आणि उपयुक्त ठरल्या आहेत। त्याच्यामुळे हजेरीपट ई मास्टर ग्रामपंचायत स्तरावरून निर्गमित करण्याबाबतची जी कार्यपद्धती आहे, महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्याचा जर अवलंब केलं तर मजुरांची मागणी प्राप्त झाल्यानंतर तालुका स्तरावर न जाता ग्रामपंचायत स्तरावरून डिमांड अपलोड करून ई मास्टरची प्रत वेळीच घेतल्यास ग्राम रोजगार सेवकाला तालुका स्तरावर कामाच्या मागणीनुसार मजुरांची यादी तालुक्याला पोहोचवण्याकरिता लागणारा जो कालावधी आहे, तसेच ई मास्टर प्राप्त करून घेण्याकरिता लागणारा वेळ वाचेल आणि तसेच डाटा एंट्रीकरिता होणारा विलंब सुद्धा टाळता येईल। त्याच अनुषंगाने महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील ई मास्टर निर्गमित करण्याची जबाबदारी आता ग्राम रोजगार सेवक यांना देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती। 2 मे 2011 रोजी पारित केलेल्या तरतुदीनुसार ग्रामपंचायत स्तरावरील ग्राम रोजगार सेवकांच्या सेवा उपलब्धतेबाबत कारवाई करून त्यांच्या सेवेचा वापर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्याकरिता दिनांक 23 एप्रिल 2018च्या शासन निर्णय अधिक्रमित करून शासन या पद्धतीने निर्णय घेतला आहे की महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील ई मास्टर निर्गमित करण्याची जबाबदारी आता संबंधित ग्राम रोजगार सेवक यांच्यावर राहणार आहे। भावांनो, या कामासाठी आता सर्व ग्राम रोजगार सेवकांना MSCIT, ज्याला आपण संगणक परीक्षा म्हणतो, ती परीक्षा उत्तीर्ण असल्याचे निश्चित केल्यानंतर सर्व ग्राम रोजगार सेवक ई मास्टर निर्गमित करण्यासाठी सक्षम असणार आहे। रोजगार हमी योजनेच्या सर्व कायदेशीर कामाची जबाबदारी सुद्धा ग्राम रोजगार सेवक यांच्यावरच राहणार आहे। भावांनो, आपण आता महत्त्वाच्या पॉईंटकडे जाऊ। ई मास्टर निर्गमित करण्यासाठी ग्राम रोजगार सेवक यांना नेमकी कोणती जबाबदारी पार पाडायची आहे? तर पहा, सदर कामावर हजर राहणाऱ्या अपेक्षित मजुरांची यादी प्राप्त झाल्यानंतर नरेगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून GP लॉगिनमध्ये जाऊन डिमांड अपलोड करायची आहे आणि त्याच्यानंतर नरेगाच्याच अधिकृत संकेतस्थळावरून GP लॉगिनमध्ये जाऊन नवीन कामाकरिता वर्क कोड जनरेट करायची आहे। डिमांड अपलोड झाल्यानंतर याच संकेतस्थळावरून यादीतील मजुरांना वर्क अलोकेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि तालुका स्तरावरील ई मास्टरशी संबंधित ऑपरेटरला फोन करून याबाबतची सूचना द्यायची आहे। तालुका स्तरावरील ऑपरेटर PO लॉगिनमधून या डिमांडला अप्रूव्ह देईल आणि अप्रूव्ह दिल्यानंतर सदरची ई मास्टरची जी प्रिंट आहे ती GP लॉगिनमधून काढण्यात येईल आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर 7 दिवसांच्या
कामांचे मोजमापानुसार मजुरी दराची नोंद घेऊन पूर्ण भरलेले ई मस्टर ग्राम रोजगार सेवक डेटा एंट्री करेल। आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भावांनो, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मजुरी प्रदानाच्या पुढील कारवाईकरिता AAO लांगीणला पाठवेल। जिल्हा MIS समन्वयक यांनी स्वतः तालुका स्तरावर जाऊन ई मस्टर प्रक्रियेशी संबंधित ग्रामपंचायतीतील संबंधित ग्राम रोजगार सेवक यांना प्रशिक्षण देणार आहे आणि तसेच सर्व ग्रामपंचायतीचे GP लॉगिन करिता युजर नेम आणि पासवर्ड उपलब्ध करून सुद्धा देण्यात येणार आहे। सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी व सनियंत्रण आयुक्त मनरेगा नागपूर यांच्या मार्फत करण्यात येणार आहे। तर भावांनो, आपल्या लक्षात आलंच असेल की ई मस्टरची जबाबदारी पार पाडत असताना ग्राम रोजगार सेवकाला कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे। तर भावांनो, माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा। आणि परत एकदा आपल्याला मी विनंती करतो की या YouTube चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशन प्रेस करा, म्हणजे जे नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळेल आणि नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळेल। तर भावांनो, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत। तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।